गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बोफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं या कंसचां देवकी परमानन्दं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् अध्याय 9 श्लोक क्रमांक 21 ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम् क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्मम् अनुप्रपन्नाः गतागतं कामकामाः लभन्ते. आलं का? बघा आता कालच्या श्लोकामध्ये सांगितलं 3 वेदाला जाणणारे, 3 वेद जाणून यज्ञ करून सोमपान करणारे आणि यज्ञासारखं अनुष्ठान करून सोमपान करून पापरहित झालेले असे लोक स्वर्गाची इच्छा करतात आणि स्वर्गाची इच्छा करून स्वर्गाला जातात. तिथले भोग दिव्य भोग भोगतात आणि भोग भोगून पुण्य संपलं की पुन्हा मृत्यूलोकात येतात असं आता सांगतात. बघा पदच्छेद सांगितलं का? हां, ते म्हणजे कोण? ते यज्ञ करणारे, 3 वेदाला जाणणारे असे ते. विशालं तं विशालं स्वर्गलोकं भुक्त्वा, त्या विशाल असणाऱ्या विस्तीर्ण असणाऱ्या स्वर्गलोकाला भोगून, काय तं विशालं स्वर्गलोकं भुक्त्वा, त्या विस्तीर्ण अशा प्रकारच्या स्वर्गलोकाला ते भोगतात आणि भोगून पुण्ये क्षीणे, पुण्य क्षीण झालं, मर्त्यलोकं विशन्ति, मग मृत्यूलोकामध्ये अशा प्रकारचे घुसतात शिरतात म्हणजे पुन्हा मृत्यूलोकात येतात. एवं अशा प्रकारे त्रयी धर्मम अनुप्रपन्नाः, 3 वेदांनी सांगितलेला जो सकाम धर्म, सकाम कर्मरूपी धर्म
त्या धर्माला अनुसरणारे, कळलं का? तीन वेदानं सांगितलेला जो कर्मरूपी धर्म, त्या कर्माला अनुसरणारे म्हणजे कर्म करून पुण्य करून स्वर्गाला जाणारे, असे कामकामाहा, भोगाची इच्छा करणारे, काम म्हणजे भोग आणि कामा म्हणजे इच्छा करणारे, लक्षामध्ये, भोगाची इच्छा करणारे गतागतम लभन्ते, गतम जाणाऱ्या, आगतम येणाऱ्या, मरून जाणाऱ्या, पुन्हा जन्माला येणाऱ्या अशा गतीला म्हणजे संसाराच्या गतीला लभन्ते, प्राप्त करतात, कळलं का? मिळवतात. कोण? मुक्त होऊ लागली का? ते नाही होऊ लागली. मग अजून एकदा ते म्हणजे कोण? तिन्ही धर्माने म्हणजे तिन्ही वेदाला जाणणारे, आणि नुसतं जाणतच नाही वेदाला, वेदाने सांगितलेला जो यज्ञरूपी धर्म, त्या यज्ञाचं अनुष्ठान करणारे, पुण्य म्हणजे पाप रहित होऊन पुण्यवान होऊन स्वर्गात जाणारे आणि स्वर्गातला भोग भोगतात. आता बघा, ते असे ते स्वर्गात जाणारे ते. मग तम विशालम स्वर्गलोकम भुक्त्वा, त्या विशाल अशा प्रकारच्या, विस्तीर्ण अशा प्रकारच्या स्वर्गलोकाला भोगून, पुण्यक्षीणे मर्त्यलोकम विशंती, पुण्यक्षीण झाल्यावर मृत्यूलोकाला अशा प्रकारचे शिरतात म्हणजे प्राप्त होतात. कळलं का? एवं अशा प्रकारे त्रयीधर्मम अनुप्रपन्नाः, तिन्ही वेदांनी सांगितलेल्या धर्माचं अनुसरण करणारे, कामकामाः भोगाची इच्छा करणारे, गतागतम लभन्ते जाणाव्या आणि येणाव्या गतीला, जन्ममरणाच्या गतीला काय होतात? प्राप्त करतात, मिळवतात. आलं? अनन्याश्चिंतयन्तो माय ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्याः चिन्तयन्तः, अनन्याश्चिन्तयन्तः मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामि अहम. बघा, अनन्याश्चिंतयन्तः ये जनाः, अनन्य होऊन चिंतन करणारे जे लोक आहेत. कसं? अनन्य होऊन जे माझं चिंतन करतात असे ये जनाः, जे लोक आहेत, असे जे भक्त आहेत. माम पर्युपासते, ती माझी काय करतात? उपासना करतात. अनन्याश्चिंतयन्तः ये जनाः माम पर्युपासते, अनन्य होऊन चिंतन करणारे जे लोक माझी उपासना करतात, तेषां नित्याभियुक्तानां, मग नित्याभियुक्तानां तेषां असं घ्या, सतत माझं चिंतन करणाऱ्या त्यांचा अहम योगक्षेमं वहामि, मी त्यांचा योग आणि क्षेम वाहतो. योगक्षेम माहिती आहे तुम्हाला कशाला म्हणतात? त्याचा योगक्षेम वाहतो म्हणजे काहीतरी घेतो खांद्यावर, नाही तर डोसक्यावर पळतो असं नाही चालतं. योगक्षेम वाहतो म्हणजे योग शब्दाचा अर्थ आहे अप्राप्तस्य प्राप्ती ही योगाः. जी वस्तू प्राप्त नाही त्या वस्तूची प्राप्ती होणं याला योग म्हणतात. अप्राप्ताची प्राप्ती याला योग म्हणतात. आणि परमात्मा योग वाहतो म्हणजे त्याला जे अप्राप्त ते प्राप्त करून देतो. आणि क्षेम म्हणजे प्राप्तस्य परिपालनम, क्षेम हा जे प्राप्त झालेलं असतं त्याचं परिपालन, त्याचं रक्षण याला काय म्हणतात? क्षेम. आणि भगवत भक्ताला जे काही प्राप्त झालेलं आहे त्याचं रक्षण कोण करत असतो? देव करत असतो. म्हणजे क्षेमही तोच वाहतो, योगही तोच, अप्राप्त आहे ते प्राप्त तोच करून देतो, आणि जे प्राप्त झाले त्याचं रक्षणही
तोच करतो. याला म्हणतात योगक्षेम वाहतो. लक्षामध्ये नित्य अभियुक्तानाम तेषां, सतत माझं चिंतन करणाऱ्या त्यांचा अहम योगक्षेमं वहामी, मी योगक्षेम वाहतो. बघा अजून एकदा सांगतो श्लोक. अनन्याश्चिंतयन्तः ये जनाः, अनन्य होऊन चिंतन करणारे जे भक्त आहेत किंवा जे लोक आहेत, ये जना, जे लोक माम पर्युपासते म्हणजे माझी उपासना करतात. समजू लागलं का? अजून एकदा बघा. अनन्याश्चिंतयन्तः ये जनाः, अनन्य होऊन चिंतन करणारे जे लोक माम पर्युपासते मला भजतात, नित्य अभियुक्तानाम तेषां, सतत माझं चिंतन करणाऱ्या त्यांचा अहम योगक्षेमं वहामी, मी योगक्षेम वाहतो. आलं? एप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. एप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. ये अपि अन्यदेवताः भक्ताः यजन्ते श्रद्धया अन्विताः ते अपि माम् एव कौन्तेय यजन्ति अविधिपूर्वकम्. हा झाला पदच्छेद. आता अर्थ बघा. ये अन्यदेवताः भक्ताः अपि, जे अन्य देवताः भक्ताः अपि, जे आता दुसऱ्या देवाचे जे भक्त आहेत, इतर देवतेचे भक्त, ते सुद्धा श्रद्धया अन्विताः यजन्ते, श्रद्धेनं युक्त होऊन त्या देवतांचं काय करतात? यजन करतात, म्हणजे पूजन करतात. लक्षात का? जे अन्य देवतेचे भक्त आहेत ते सुद्धा श्रद्धेनं युक्त होऊन त्या देवतेंचं काय करतात? पूजन करतात, भजन करतात. मग ते अपि, कौंतेय घ्या अगोदर, कौंतेय हे कुंतीपुत्रा, ते अपि म्हणजे ते भक्तसुद्धा, ते म्हणजे कोणते? अन्य देवतेला भजणारे अशा प्रकारचे ते भक्तसुद्धा अविधिपूर्वकम माम एव यजंती, अविधिपूर्वक ते काय करतात? मलाच अशा प्रकारचे भजतात. पण त्यांचं ते विधिपूर्वक भजनं नसतं, ते अविधिपूर्वक भजनं असतं. कसं असतं ते? अविधिपूर्वक भजनं असतं. मग समजा ते कसं, म्हणजे तुम्हाला सांगू का? आता काय केलं? समजा मी सांगितलं, हे बघा सगळ्यांनी काय काय करायचं? चला सगळ्यांनी दंड द्यायचं, मला सगळ्यांनी 500-500 रुपये द्यायचे. काय द्यायचे? 500-500 रुपये द्यायचे. मग सांगितलं, सकाळी नाव हे तोंड वाकडी गेली. मग मी सांगितलं ह्याच्याकडं काय द्या, ह्याच्याकडं काय द्या, ह्याच्याकडं काय द्या, त्याच्याकडं काय द्या, ह्याच्याकडं काय, ह्याच्याकडं काय, ह्याच्याकडं काय, ह्याच्याकडं काय, ह्याच्याकडं काय. मग त्यानं त्यांच्याकडून गोळा केले, त्याने त्यांच्याकडून गोळा केले, ह्याने ह्याच्याकडून गोळा केले, ह्याने ह्यांच्याकडून गोळा केले, ह्याने ह्यांच्याकडून गोळा केले, ह्याने ह्यांच्याकडून गोळा केले.
आणि ते पैसे मलाच आणून दिले. आणि तो नाही का तो काय तो गाग्या तो लागला उड्या हाणायला. मी बाबाने पैसेच नाही दिले, मी बाबाने पैसेच नाही दिले, मी बाबाने पैसेच नाही दिले. आणि तो 500 रुपये दिले ना, व्यवहार नाही दिले. मी त्याला दिले, आजल दिले. आजच ना आदिनाथला दिले. कोणाला दिले? आदिनाथला दिले. अगं आदिनाथला जरी दिले ते आदिनाथ मलाच आले ना. ते येड्याला कळतंय कुठं? नाही मी आदिनाथला दिली. आदिनाथ त्याचा मित्र, मी आदिनाथला दिले. आपण आदिनाथ कुठं आले ते मलाच आले ना. म्हणजे याचा अर्थ काय? फक्त इतर देवतेला जे भजतात ते सुद्धा मलाच भजतात, पण ते अविधीपूर्वक भजतात. शास्त्रात तसा विधी नाही. आणि जरी त्यांना भजले तरी ते शेवटी मलाच प्राप्त होते असं भगवान म्हणतात. कुणी कोणत्याही देवतेला भजलं तर त्याचं ते भजन कुणाला प्राप्त होते? परमात्म्यालाच प्राप्त होत असतं. मसुबाला भजलं तरी ते शेवटी परमात्म्याकडे जातं. ते अविधीपूर्वक असते ते भजनं. कसं असते? अविधीपूर्वक. बघा, कौंतेय हे कुंती पुत्रा ते अपि मामेव अविधीपूर्वक मामेव यजंती. अविधीपूर्वक ते माझंच काय करतात? यजन करतात. अजून एकदा श्लोक सांगतो, नीट बघा. ये अन्य देवता भक्ता अपि, जे अन्य देवतेचे असलेले भक्त आहेत ते सुद्धा श्रद्धया अन्विता यजन्ते, श्रद्धेनं युक्त होऊन ते अन्य देवतेला काय करतात? भजतात किंवा त्यांचं यजन करतात, त्यांचं पूजन करतात. कौंतेय हे कुंती पुत्र ते अपि, मग ते भक्तसुद्धा अविधीपूर्वक मामेव यजन्ती, अविधीपूर्वक ते काय करतात? माझंच यजन करतात. कारण ते कुठल्याही देवताची उपासना देव प्रत्येक देवता माझ्या अंशच आहेत. अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते. अहम हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते. अहम हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुः एव च न तो माम अभिजानन्ति तत्त्वेन अतः च्यवन्ति ते. बघा, आता ही घ्यायचं अगोदर. ही कारण की आता कोणत्याही देवाला भजलं तरी ते माझंच भजन कसं काय आहे? कारण कुठंही यजन केलं, कुणाच्या निमित्तानं केलं, शेवटी ते मलाच प्राप्त होते. तेच सांगतात भगवान. ही कारण की सर्व यज्ञानां भोक्ता अहम. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता, मीच सर्व यज्ञांचा काय आहे? भोक्ता आहे. च प्रभुः एव, आणि सगळ्याचा स्वामीसुद्धा कोण आहे? मीच अशा प्रकारचा आहे. परंतु काय करता? ते दिसलं कुठे? पदाशी सांगितलं होतं काय? ते दिसलं कुठे? ते म्हणजे ते अन्य देवताचं भजन करणारे ते भक्त. माम तत्वेन न अभिजानन्ति. माम म्हणजे मला, तत्वतः यथार्थ रूपानं, न अभिजानन्ति म्हणजे जाणत नाहीत. आणि त्यामुळं अतः च्यवन्ति, आणि त्यामुळं ते माझ्यापासून काय होतात? च्युत होतात, म्हणजेच भ्रष्ट होतात. त्यांचं पतन होतं, ते मला प्राप्त होत नाहीत. अधोगतीला जातात किंवा संसाराला प्राप्त होतात. आलं? सांगू अजून एकदा. ही कारण की अहम सर्व यज्ञानां भोक्ता, मी सर्व यज्ञाचा काय आहे? भोक्ता आहे. च प्रभुः एव,
आणि मीच काय आहे, सर्वांचा प्रभू आहे, म्हणजे स्वामी आहे, मालक आहे. आणि तू परंतु ते अन्य देवतेचे भक्त असणारे ते माम तत्वेन न अभिजानंती. माम म्हणजे मला, तत्वेन म्हणजे तत्वरूप यथार्थ रूपानं, न अभिजानंती मला ते जाणत नाहीत. अतः चवंती आणि म्हणून ते काय होतात, मोक्षापासून किंवा माझ्यापासून, माझ्या स्वरूपापासून काय होतात, भ्रष्ट होतात. यांती देवव्रता देवान पितॄन्यांती पितृव्रताः भूतानि यांती भूतेज्या यांती मद्याजिनोऽपि माम् यांती देवव्रता देवान् पितॄन्यांती पितृव्रताः भूतानि यांती भूतेज्या यांती मद्याजिनोऽपि माम् यांती देवव्रताः देवान् पितॄन् यांती पितृव्रताः भूतानि यांती भूतेज्याः यांती मद्याजिनः अपि माम. हा झाला पदच्छेद. देवव्रताः देवान् यांती, देवतांची पूजा करणारे. देवव्रताः म्हणजे काय, देवांची पूजा करणारे. देवान् यांती, ते देवताला, त्या देवांना प्राप्त होतात. कळलं का? देवतांची पूजा करणारे कोणाला प्राप्त होतात, देवांना प्राप्त होतात. पितृव्रताः पितॄन् यांती, पितृव्रताः पितॄन् यांती म्हणजे पितरांची जी पूजा करतात, आईबापाची मेलेले वगैरे, मग ते ज्या गतीला गेले त्याच गतीला हे बी जातात. बरं, अजून भूतेज्या हा भूतानि यांती, भूतांची पूजा करणारे भूतालाच प्राप्त होतात. आणि मद्याजिनः अपि माम यांती, आणि माझी पूजा करणारे जे आहेत, माझ्याकरता माझ्या उद्देशाने यजन करणारे मला प्राप्त होतात. कळलं का? बघा अजून एक सांगू का? देवव्रताः देवान् यांती, देवाची पूजा करणारे देवांना प्राप्त होतात. पितृव्रताः पितॄन् यांती, पितरांची पूजा करणारे पितरांना प्राप्त होतात. भूतेज्याः भूतानि यांती, भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात. मद्याजिनः अपि माम यांती, आणि माझी पूजा करणारे सुद्धा मला प्राप्त होतात. ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरधर विठ्ठल.